हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण जात आहोत, तुम्हाला कॅप्शनमध्ये तर कळलंच असेल कुठे जात आहोत, पण आजची ट्रिप थोडी खास होणार आहे कारण की आम्ही चाललोय सगळ्या गर्ल्स सोबत आणि ही गर्ल्स ट्रिप असणार आहे. सो आता वाजलेत 4:30 सकाळचे. आम्ही अंधेरीवरून ही कॅब केली आहे आणि बघू आता पुढे काय कसं होतंय ते. तुम्ही स्टे ट्यून. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी दाखवते तुम्हाला. एकदा बंद कर. सो हाय नीलम. हाय. ही आहे नीलम आणि सेजल आणि ही दृष्टी. म्हणजे नाहीला तुम्ही बघितलं असेल माझ्यासोबत खूपदा व्लॉगिंग मध्ये. सो असं आम्ही गर्ल्स चाललेलो आहोत. सो आम्ही खूप एन्जॉय. गुड मॉर्निंग. सो कसं वाटतंय, आपण खूप दिवसांनी पण भेटलोय आणि आपली ट्रिप चालली आहे सगळ्या गर्ल्स. आणि आम्ही चाललोय ज्योतिर्लिंग. ॲक्च्युली प्लॅन खूप दिवसापासून होत होता, पण फायनली कुठेतरी झालं. वन डे ट्रिप तर वन डे ट्रिप. आणि आज आहे पण 1 मे. संजना, तुला आपला खूप मस्त दिवसापासून प्लॅन चालू होता आणि तो 1 तारखेला आज आपण चाललोय 1 मेच्या दिवशी. सो आम्ही चाललो आहे पुणे भीमाशंकर. खाली कॅप्शन मध्ये तर कळलंच असेल तुम्हाला. सो बघूया कसं होतंय आणि किती तास लागतात आपल्याला जायला पुढे, काय कसं वाटतंय ते सगळं कळेल आपल्याला. आम्ही फर्स्ट टाइमच चाललोय. मी लहान असताना गेलेले होते, त्यानंतर आत्ता सेकंड टाइम चालली आहे. बघूया कसं वाटतंय. हिच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. मला ज्योतिर्लिंग कम्प्लीट करायचं आहे पूर्ण. सो प्लॅन झालं शेवटी ज्योतिर्लिंग. हात ठेव इथे, बघ दिसणार नाही तर तुझं डोकं ठेव मध्ये. नंतर दिसतील सगळ्या गर्ल्स. आहोत पुढे कुठेतरी. सकाळपासून काय खाल्लं नाहीये. चहा वगैरे नाश्ता करू, तेव्हा तुम्हाला पुढे बघू काय झालं. पुणे एक्सप्रेसच्या टनलला आलोय आपण. किती वाजले त्यांनी आता? रात को दिख नहीं रहे थे 4 बजे. अभी सबका मुंह दिख रहा है. कितना बजा? 6 बज गए. 6 वाजले सकाळचे आणि आता आमच्या सगळ्यांचे फेस दिसतील तुम्हाला. हाय. आणि एक मेंबर आहे तिकडे बसलाय पुढे. मी आता पोहोचलोय पुणे एक्सप्रेस हायवे. सो आम्ही जातोय भीमाशंकर ज्योतिर्लिंगला. सो कीप वॉचिंग. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आलोय आम्ही आता. सो इथे टोल लागलेला आहे. अजून आता आपण खंडाळा घाटात जातोय. कशी आहे? तिकड आहे. मी
केली आहे ट्राय ही याच्या आधी. हे तुझ्या मम्मीने मला ते पापड दिलेलं ते कसलं होतं व्हाईट वाले. हा ना एवढं लवकर उठायला पाहिजे होतं. मी उठलेली बरोबर पण मला इकडून जमलं नाही काढायला. हो हाय मित्रांनो, आता आम्ही पोचलोय हाफ आवर्समध्ये आम्ही पोचू एक. आणि आता खूप इकडे ऊन पण आहे या टाईममध्ये, आता खूप जास्तच ऊन आहे. सो तुम्ही ट्राय करा की जून जुलैमध्ये यायला, बिकॉज आता खूप जास्तच ऊन आहे. पावसात यायला बेटर आहे किंवा थंडीच्या ग्रीनरी असेल एक्झॅक्टली. आणि आता बघताय तर फुल सुक्का सुक्का एकदम. बट काय करणार, आम्हाला जायचं आहे देवाच्या दर्शनाला. सो हे रस्ते जाऊन देतो. ऍक्च्युली हालत खराब झाली आहे, तर रेडी व्हायची गरज आहे आम्हाला. झोपली तरी काय करायचंय. जाऊन आंघोळ करणार आहे, नक्की मारणार आहे तिकडे. जावा पुढे. आता आम्ही तिकीट घेतलं इकडे जायला. 50 रुपीज तिकीट आहे अभयारण्यात जायला, भीमाशंकर अभयारण्य. सो आता एंटर केलंय आम्ही भीमाशंकर अभयारण्यात. तुम्हाला दाखवते. इथून आता आतमध्ये मंदिरात जायला 5 किलोमीटर आहे. रिटर्न चालले भीमाशंकर पुढे डायरेक्ट बस. हां सही आहे. त्याचे तिकीट्स कमी असते. 250 रुपये आहे. अरे भाई 250 रुपये गावी सोडतात हे लोक इकडे घेत आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकरे, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. आता हा शेकरू म्हणजे काय? शेकरू म्हणजे उडणारी खार, जी तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत, ती पण आपण बघणार आहोत जर वेळ मिळाला तर. आणि एक सांगायचं आहे, शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनासाठी खास येत असत. चला तर मग तुम्ही पण या आमच्यासोबत प्रवासाला. पार्क हा रस्त्याला पार्क केल्यात गाड्या त्यांनी. नाही ह्या रिटर्न चालल्यात, ह्या रिटर्नच्या गाड्या आहेत. ओ शेट. हा आणि ह्या साईडला पार्क केले. हा 2 किलोमीटर अजून आहे. हा ना 5 किलोमीटर असतात तिथेच थांबवतात. पण तो रखरखत्या उन्हात आला. पोचलोय आम्ही आता. जातोय.
तहान लागले. गर्दी पण किती आहे. ऊन खूप आहे इथे, खूप प्रचंड ऊन आहे. मे आणि 1 मे होता, त्यामुळे आम्हाला आजच पॉसिबल होतं सगळ्यांना. बट तुम्ही जेव्हा याल तेव्हा पावसातून या. काकीकडे बघा, याल तेव्हा या काकींकडनं घ्या बरं का. कलाबाई वा. चला. आपण चप्पल आणि बाकी हे आपलं तिथूनच घेतलेलं आहे कला काकींकडून. सो तुम्ही पण याल तेव्हा घ्याल, खूप छान आहेत. ही फुलांची परडी कला काकूंकडनं घेतलेली आहे. इकडे बघताय तुम्ही, इथून पण एंट्री होती पहिली, पण ते आता थोडं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन आहे. सो एक क्यूट मंकी तुम्हाला दिसला का? झूम करून दाखवते. मंकी आहे इथे. तर आता इथे लाईन न लावता आपल्याला इथे याला लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे, बिकॉज ऑफ तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून. रस्ता दाखवला, तिथे 2 वर्ष झाले कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे तिकडून जाऊन नाही देत. सो आपल्याला इथे लाईनीत उभं राहावं लागेल. आता माहीत नाही किती टाईम लागेल, लाईन खूप आहे. सो बघूया कधी दर्शन होतं आहे ते. आप भीमाशंकर के लिए एंटर करोगे मंदिर के, मंदिरासाठी तुम्ही एंटर कराल भीमाशंकरच्या, तर इथेच पहिलंच स्वच्छतागृह आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी. सो आम्ही आलो आहे खरं, पण सो गाईज ही जी लाईन बघताय तुम्ही, ही लोकल लाईन आहे. म्हणजे तिकडे असं बोललं जातं ही लोकल लाईन आहे आणि याच्यासाठी पे नाही करावा लागत. आणि दुसरी जी लाईन असेल ती आतून स्टार्ट होते मे बी, कारण की ज्यांना लवकर दर्शन घ्यायचं आहे, VIP लाईन असं म्हटलं जातं त्याला, तर ते पे करून आपल्याला दर्शन भेटू शकतं. तर पर हेड 300 रुपये असं त्याचं चार्जेस आहे. सो ज्यांना घाई असेल, खूप जास्तच लांबून आलेले असतील, तर ते लोक त्या लाईनमध्ये राहू शकतात उभे. अदरवाईज ही लाईन पूर्ण होईपर्यंत त्यानंतर मग दर्शन मिळू शकतं. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. नक्कीच काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल तर अजून लोकांपर्यंत आपण ही पोचवू शकतो. धन्यवाद. तुम्ही बघता नाही, लाईन संपत नाही आहे. केवढी मोठी लाईन आहे. फक्त खूप
मनापासून येतात आणि सगळ्यांना दर्शनाचा लाभ व्हावा. बघूया आता पुढे काय होतं. आम्हालाही जे मगाशी मी तुम्हाला वरून दाखवल्या त्याच या स्टेप्स आहेत जिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं ते. आता आपण आलेलो आहोत बऱ्यापैकी जवळ. चला मग जाऊया पुढे आता. या साईडला बघताय तुम्ही तर हवन चालू आहे. प्रयत्नानंतर आम्ही आत आलेलो आहोत. मंदिरावरती दशावताराच्या कोरलेल्या मूर्त्या देखील आहेत आणि त्याचप्रमाणे देखील एक आहे. सोमवार हा शिवजींचा वार मानला जातो, म्हणजे त्या दिवशी त्यांची भक्ती केली जाते. असं तर रोजच करायला पाहिजे, बट मंदिरात त्या वाराला खूप गर्दी असते. त्यामुळे जसं हे बोलले रुद्रशोका चालू आहे आणि त्यामुळे अन्नदान करण्यात येणार आहे. सो आपल्याला महाप्रसादही मिळणार आहे आज. बघूया मग पुढे. हा मंदिराचा आतला भाग आहे आणि आता याच्या उजवीकडे लाईन आहे आणि पुढे आता आपल्याला दर्शन होईल ज्योतिर्लिंगाचं. काही सेकंदातच भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे. हो गया दर्शन, झालं दर्शन, छान झालं दर्शन. चला आता आम्ही जातोय महाप्रसादासाठी.
आम्ही खूप चांगल्या दिवशी आले की आम्हाला महाप्रसाद आरती सगळं काही मिळालं. फक्त तर आता आम्ही आलोय महाप्रसादासाठी. सो बघूया इकडे काय महाप्रसाद खायचं मन करतंय. खाऊया आता महाप्रसाद. तो मैंने खा रही थी, मेरी फ्रेंड ने खाई. कैमरा आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊन पुढे निघालो आहे परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला जायच्या आधी आपल्याला कळमजाई देवीचं दर्शन घ्यायचं आहे, त्याशिवाय आपलं ज्योतिर्लिंग पूर्ण होणार नाही. सो आपण आलो आहे त्या मंदिरामध्ये कळमजाई देवीच्या. बघूया. आता आम्ही आलो आहे देवीच्या मंदिरात, जे की देवीच्या मंदिरात आल्याशिवाय जाताना अपूर्ण आहे शिवशंकरांचं दर्शन. तर आपण आता मंदिरात आलेलो आहोत देवीच्या. जाऊया आत. गाईज आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही आलो श्री कळमजाई देवस्थान इथे. आणि कळमजाई देवीचं दर्शन पण झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि मस्त वाटलं. आणि दोन्ही दर्शनं खूप चांगली झाली आमची देवाच्या कृपेने. आणि बघा आमचे भक्त वैतागी आहे ती, जरा लाईनीत थोडं उभं राहायला लागलं म्हणून. मस्त झालं दर्शन. सो तुम्ही पण पहाटे या लवकर. फोटोशूट होते इथे बघा, नवीन नवरीचं हळदीचं. आणि तुम्ही इकडे याल ना तर आमच्यासाठी चूक करू नका की तुम्ही दुपारी येऊ नका, म्हणजे तुम्हाला उन्हापासून जरा प्रोटेक्शन भेटेल. उन्हातून येऊ नका. सकाळी लवकर पहाटे या. प्रिपेअर करा. 5 ते 7च्या दरम्यान आलात तर बेटर आहे, म्हणजे आरती पण मिळेल तुम्हाला सकाळची. सो हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग होतं, जे की एक माझ्याकडनं पूर्ण झालेलं आहे दर्शन. सो अजून पेंडिंग आहेत 11, ते पण करूया आपण तुमच्यासोबतच. सो हर हर महादेव, हर हर. आपने कितना ज्योतिर्लिंग किया है? मेरे से तो ज़्यादा किया है इसने. सो इसको पूछते हैं हम. मेरा आज पकड़ के 5 ज्योतिर्लिंग हो गया. ओके. और केदारनाथ, भीमाशंकर हो गया और ओमकारेश्वर, उज्जैन, त्र्यंबकेश्वर. केदारनाथ का कैसा एक्सपीरियंस था? जाना चाहिए हमें. पहले केदारनाथ जाओ. जल्दी जाएंगे. बहुत अच्छा एक्सपीरियंस था. प्लीज ठीक है, हम जाएंगे. चलो अभी देखते हैं आगे क्या होता है, नहीं तो फिर यहाँ पे ही हम एंड करते हैं ब्लॉग का. तो लेट्स सी क्या होता है आगे. तब तक ठीक है, बाय बाय. चला नमस्कार.